नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। हे बघा, आपण आज बाही डिझाईन बघणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिले नॉर्मल बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर तुम्हाला सगळ्यांना नॉर्मल बाही कटिंग करता येत असेल मी असं मानते। ज्याला येत नसेल त्यांनी मागील व्हिडिओ बघायचा आहे। नॉर्मल बाहीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता जाऊन। आणि तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते। हे बघा, मी इकडनं 9.5 घेतलेला आहे। इथे तुमची बाहीची जेवढी उंची आहे ती टाकायची आहे। त्याच्यानंतर हा बॉक्स बनवून घ्यायचा। पूर्ण बॉक्स बनवल्यानंतर इकडनं आपण 3.5 इंच खाली इथे 2 इंच घ्यायचा आहे। ही नॉर्मल बाही आहे आणि आपल्या बाहीला आपण आकार देऊन घ्यायचा आहे असा। ही आपली एकदम साधी नॉर्मल बाही झाली आहे। तर त्याच्यानंतर आपण याच्यावरच आपण बाहीची डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। हे बघा, ही कटिंग करून घ्यायची आहे पूर्ण। इथे फिटिंग तुमची किती आहे त्यानुसार ठेवायची आहे। तर माझी 8.5 आहे। हे बघा, इथे एक लाईन मारून आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करायची आहे अशी। ही साधी बाही झालेली आहे आपली, लांब बाही आहे। हे बघा, त्याच्यानंतर ही कटिंग करून घ्यायची पूर्ण आपण। हे बघा, कटिंग करून घेतलेली आहे बाही। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, आपल्या काठ किती आहे तो मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजचा। तर माझ्या ब्लाऊजचा खूप मोठा काठ होता, परंतु मी 5च घेणार आहे। हे बघा, मग इथे 5 वर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे। हे बघा, आणि आपण हा कटिंग करून घेणार आहोत अशी सरळ लाईन। ही कटिंग करून घ्यायची आपल्याला। हे बघा, आणि आता आपण हीच बाही आपण आता अस्तरवर कटिंग करणार आहोत। तर ती बघून या अस्तरवर कशी कटिंग करायची ते तुम्हाला मी सांगते। पेपरवर कटिंग करून घेतलेली आहे। तर हा सिंगल आहे, आपल्याला डबल काढायची असते। तर आता बऱ्याचशा मैत्रिणींचा प्रश्न असा असतो की इथे पण घडी किती घेतली, तर मी डबलचीच घडी घेतलेली आहे। एक काढणार आहोत, कारण अस्तर मला वाटतं कमी पडेल। मी 1 मीटर अस्तर घेतलं होतं, तुम्ही जास्त घ्या। हे बघा, आधी आपण एक काढून घेणार आहोत। इथे एक आणि इथे एक, अशा दोन्ही बसून जाणार आहे। तर त्याच्या आधी आपल्याला पपसाठी लागणारा कपडा हे बघा 4 इंच पपसाठी सोडायचा आहे आपल्याला। 4 इंच सोडल्यानंतर हे बघा, इथे पण अशी 4 वर लाईन मारून घ्यायची आहे। ही लाईन मारल्यानंतर जो आपण कटिंग केलेला आहे तो हे बघा अर्धा इंच आपल्याला मार्जिन सोडायचं आहे, वरती पण आणि खाली पण। हे बघा, मी दोन्ही साईडने मार्जिन सोडलं, कारण दोन्ही साईडने आपल्याला शिवायचा आहे कपडा। हे बघा, आणि बाकी जी आपली ड्रॉ केलेली बाही कटिंग केलेली आहे तशीच आपण पहिले हे करून घ्यायची, टिक करून घ्यायची। आणि त्याच्यानंतर परत अर्धा इंच आपल्याला इथे वरती पण बाहीसाठी ठेवायचं आहे। तर हे बघा, हे असं थोडंसं वरती करायची परत, आणि परत आपण इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे एक। हे बघा, जेणेकरून आपल्याला शिवायला कपडा लागणार आहे। आणि हा 4 इंच सोडलेला आहे मी, हा पपसाठी सोडलेला आहे आपल्याला। त्याच्यानंतर हे बघा, सरळ लाईन मारून घ्यायची इकडे। इथे कट न करता आपल्याला परत 1.5 इंच किंवा 2 इंच, 1.5 इंच सोडा। हे बघा, 1.5 इंच असं सोडायचं आहे। आणि परत हा जो शेप आहे आपला, हा थोडासा असा वरती न्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला चुनट पाडताना बाही खेचली जाणार नाही। खूप छान बाही डिझाईन येते। तुम्ही पण नक्कीच प्रयत्न करा आणि कमेंट करत जा कुठून बघता व्हिडिओ। हे बघा, त्याच्यानंतर हे आपण कटिंग करून घेणार आहोत हा कपडा। बघा, ही एक कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे परत एक आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हे बघा, म्हणजे ही एक आणि ही एक, आपल्या दोन्ही पण बाही कटिंग झालेल्या आहेत। तर आता आपण याच्यावर अस्तरवर कटिंग करून झालेले आहे, कपड्यावर कटिंग करून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, आता आपला फक्त हा कटिंग करून झालेला आहे। तर हा कटिंग करायचा। हे बघा, ह्या असं घेऊन आपल्याला 2 घड्या टाकायच्या आहे, 1 आणि 2, दोन्ही बाजूने हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला कपडा कमी पडलेला आहे, मी दुसऱ्या याच्यावर कटिंग करणार आहे। तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे याला, पण असं अर्धा इंच सोडून आपण हा कटिंग करून घेणार आहोत। हे बघा, काठ हा आपल्याला इतकाच घ्यायचा आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करा काठ किती घ्यायचा आहे तुम्हाला। हा ठेवल्यानंतर आपण कटिंग करून घेणार आहोत। अर्धा इंच एक्स्ट्राच कटिंग करा। हे बघा,
जेणेकरून आपल्याला शिवताना कपडा कमी येणार नाही. आणि याच्यासाठी ब्लाऊज पीस 1.5 मीटर लागतो. तर आता ह्या आपल्या दोन्ही पण बाहीचा काठ तयार झालेला आहे. हे बघा, हे झाल्यानंतर आपल्याला हा बाजूला ठेवायचा आहे. हा एवढाच घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आपण हा पूर्ण इथून कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथे एक बाही निघणार आहे आपली आणि एक आपण तिकडच्या साईडने एक काढून घेणार आहोत. हे बघा, इथे डबल घडी करून इथे एक काढणार आहोत. तुम्ही पण व्यवस्थित कटिंग करून घ्या. आणि अर्धा इंच आपल्याला इथं पण एक्स्ट्रा सोडायचं आहे. हे बघा, 1 2 आणि हे आपला काठ. चला तर मग आपण स्टिचिंग करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला. अस्तर जॉईन केल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, दोन्ही बाजूने आपल्याला 4.5 इंचावर टिक करून घ्यायची आहे अशी. हे बघा, इथे 4.5 इंचावर इथे खाली. हे बघा, इथे 4.5 इंचावर आपल्याला इथे पण आणि अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. इकडनं पण 4.5 इंच सोडायचं आहे आपल्याला. हे बघा, लाईन मारून घ्यायची. ही लाईन मारल्यानंतर आता इकडे मध्य काढून घेतलेला आहे आपण. हे बघा, हा मध्य आहे. तर इथनं आपल्याला अशा छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहे पूर्ण याला आपल्याला बाहीला, इकडनं पण. आणि त्याच्यानंतर इकडच्या ह्या चुन्या जर अशा आल्या तर इकडच्या अशा आल्या पाहिजे, अपोजिट साईडला आडल्या पाहिजे. हे बघा, त्याच्यानंतर इथून तर इथपर्यंत आपल्याला सगळ्याला चुनट टाकून घ्यायच्या आहे. त्याच्या आधी आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कापून घेऊया आपण. हे बघा, आता इथे चुन्या पाडून घेणार आहोत आपण छोट्या छोट्या. आपण जे 4.5 इंच माप सोडलं होतं तिथून पुढे चुन्या टाकायच्या आहे अशा. तुम्हाला जेवढ्या छोट्या छोट्या टाकता येईल तेवढ्या टाकायच्या आहे. चुन्या टाकण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. हे बघा, आपलं जे स्क्रूड्रायव्हर आहे ना त्यांनी अशा करत जायच्या, जेणेकरून चांगल्या चुन्या बसते आपल्या. हे बघा, हे बघा, अशा पूर्ण चुन्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला छोट्या छोट्या, जिथपर्यंत आपण 4.5 इंचाचं माप घेतलं होतं तिथपर्यंत. हे बघा, या असं स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने खूप छोट्या छोट्या पाडता येत्या. तुम्ही पण प्रयत्न करून बघा. आता ह्या एक साईडच्या चुन्या झालेल्या आहे आपल्या. हे बघा, एक साईडच्या चुन्या पाडून झालेल्या आहे. आता दुसऱ्या साईडच्या पाडताना इकडनं पाडायच्या आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या अपोजिट झाल्या पाहिजे. इथं आपण इकडनं घेतलेलं आहे, आता इकडनं घ्यायच्या आहे अशा. हे बघा, ह्या पण या अशा सर्व गोलाकारमध्ये. हे बघा, सर्व अशा छोट्या छोट्या इथून तिथून आपण स्टिच करून घेणार आहोत चुन्या. हे बघा, ह्या वरच्या साईडच्या चुन्या बी आपल्या सर्व पाडून झालेल्या आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पण पाडून घ्यायचे आहे. हे बघा, हे बघा, हा आपला वरचा भाग आहे, हा खालचा आहे. आपण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही असं काहीतरी टिक करून ठेवा. आता याच्यानंतर आपल्याला इथे हे जॉईन करायचं, काठ जॉईन करायचा आहे. तर तो कसा करायचा तो सांगते मी. हे बघा, जसं आपण योगपट्टी जॉईन करतो तसंच काठ पण जॉईन करायचा आहे. काठ पण खालचा वरचा बरोबर आहे का बघून घ्यायचा. हे बघा, काठ खाली ठेवलेला आहे मी. त्याच्यावर ही आपली फिटिंगची म्हणजे जी लास्टची बाजू ती ठेवलेली आहे. आणि काठ आपल्याला हे बघा सरळच ठेवायचा आहे. जसं आपण योगपट्टी लावतो तसंच लावायचं आहे. हे बघा, मी सरळ ठेवलेला आहे आणि आपण ही टिप मारून घेणार आहोत. हे बघा, एक साईड झालेली आहे. दुसऱ्या साईडने बघा असं सरळ हे करायचं, बाईला आतमध्ये ठेवायचं याला. आणि परत इथे पण एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. जसे आपण योगपट्टी शिवतो तसेच. हे बघा, बाई आतमध्ये फोल्ड केली मीने आणि हे व्यवस्थित इथं स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. जशी योगपट्टी शिवतो ना आपण त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तो आतमध्ये जाणार आहे. हे बघा, त्याच्यानंतर हे बघा, दोन्ही बाजूने स्टिच करून झालेलं आहे. आता हे बघा, हे असं बाहेर काढून घ्यायची आपली बाई एक साईडने. जसं आपण योगपट्टी शिवतो तशीच या पद्धतीने शिवलेलं आहे. हे बघा, आपली बाही शिवून झालेली आहे. आता तुम्हाला इथे लेस लावायची तर लावू शकता तुम्ही. दोन्ही साईडने लेस लावून घ्यायची.
तुम्हाला आजची कटिंग कशी वाटली, कटिंग आणि स्टिचिंग नक्कीच कमेंट करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने माझ्या चॅनलला ग्रो होण्यासाठी तुमची फार मदत होईल. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.